एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते, ज्यामध्ये कष्ट कमी परंतु त्याचे फळ पुष्कळ असते, असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्रह्मणश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यामध्ये गंगाश्रेष्ठ, त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते. तेच तू पूर्वजन्मी हिमालयात पर्वतावर केलेस आणि त्या पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला येते. तू जेव्हा लहान होतीस तेव्हा मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस, कठोर उपवास केलास, झाडाची पाने आणि कंदमुळे खात होतीस, थंडी, पाऊस, ऊन सर्व दुःख सहन केलेस. हे तुझे तप पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले. अशी कन्या कोणास द्यावी अशी तुझ्या वडिलांना चिंता वाटू लागली. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. पार्वती मातेचे वडील हिमालय यांनी त्यांची पूजा केली व इथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती भगवान विष्णूंना द्यावी. ते पार्वतीसाठी योग्य वर आहेत. त्यांनी मला तुझ्याकडे मागणीसाठी पाठवले आहे, म्हणून त्यासाठी मी इथे आलो आहे. हिमालयांना खूप आनंद झाला. त्यांनी भगवान विष्णूंचा प्रस्ताव स्वीकारला. नंतर नारद मुनी तेथून निघून गेले. त्यांनी सर्व हकीकत भगवान विष्णूंना कळविली. नारद मुनी गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी सर्व हकीकत तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. हे पाहून तुझी सखी रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू म्हणालीस, महादेवाशिवाय मला दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला भगवान विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे. यासाठी मला उपवास करावा. मग तुझी सखी तुला एका अरण्यात घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर एका नदीजवळ एक गुहा दृष्टीस पडली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग स्वरूपात स्थापना केलीस. त्याची मनोभावे पूजा केलीस. फळे, पाणी आणि कंदमुळे खाऊन उपवास केलास. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्रभर जागरण केलेस. तुझ्या या उपवासाने मी प्रसन्न झालो आणि तुला दर्शन दिले. तुला वर मागण्यास सांगितले तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे तू विसर्जन केलेस. मैत्रिणीसह त्याचे पारायण केलेस. तेवढ्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन ते घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या वृत्तामुळे तुझी मनोकामना पूर्ण झाली.